मूल झाले नाही पण दोष माझ्यात असेल तर सावित्रीला तुम्ही सौता आणणार का? मूल झाले नाही म्हणून पत्नीला दोष देणाऱ्या समाजाला उत्तर देताना आपल्या जिवंतपणीच पत्नीच्या दुसऱ्या लग्नाची विचारणी करणारे देशातील पहिले पुरुष महात्मा ज्योतिराव फुले। देशात पहिल्यांदा महिलेच्या हातात लेखणी आणि चितेला अग्नी देण्यासाठी काठी पकडण्याचे बळ या महापुरुषामुळेच मिळाले। इतके मॉडर्न की ज्या समाजात मुलगी लग्न झाल्यावरच पहिल्यांदा सासरी पाय ठेवते, तिथे त्यांनी होणाऱ्या सुनेला घराशी जुळून घेण्यासाठी सासरी एजा करण्याची संधी दिली। आज आपण ज्याला रजिस्टर मॅरेज म्हणतो त्याची संकल्पना त्यांनी सत्यशोधक विवाहाच्या पद्धतीतून आणली, जिथे ना हुंडा आहे, ना पुजारी, ना दिखावा। फुले अंधश्रद्धेविरोधात उभे राहणारे पहिले निर्भीड आवाज होते। एक वेळ कुणी त्यांना म्हणाले, फुले तुम्ही सत्यशोधक आहात तर माझ्या दोन्ही हातात काय झाकलेलं आहे हे तुम्ही सांगा। आणि फुलेंनी विचार करून म्हटले की तुमच्या हातात तुळस आहे, आणि खरंच त्या व्यक्तीच्या हातात तुळस होती। आणि फुले म्हणाले, म्हणून काही मी ज्योतिष होत नाही, तुम्ही वारकरी, तुमच्या हातात दुसरं काय असणार? फुले बुद्धिवादी होते, फुले स्त्री शिक्षणाचे जनक होते, फुले सत्यशोधक होते। फुले फक्त इतिहास नाहीत, फुले फक्त विचार नाही, फुले एक क्रांती आहेत।